आज आपण थायरॉइड ग्रंथींचे विकार यावर चर्चा करणार आहोत. आपल्या गळ्याच्या मध्यभागी असलेल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या एंडोक्राइन ग्रंथी थायरॉक्सिन आणि कॅल्शियम आणि फॉस्फरसवर नियंत्रण ठेवणाऱ्या पॅराथायरॉइड हॉर्मोनची निर्मिती करतात. शरीरातील मेटाबॉलिझम त्याच्यावर कंट्रोल ठेवणाऱ्या या ग्रंथींच्या विकृती आपल्याला आपल्या दैनंदिन कार्यावर गंभीर आघात करतात. हळूहळू कळत नकळत वाढणाऱ्या या आजाराचं निदान बऱ्याचदा लवकर होत नाही. म्हणून थायरॉइड ग्रंथींच्या आजाराविषयी आपण अधिक माहिती घेत आहोत. थायरॉइड ग्रंथींमधून थायरॉक्सिन नावाचं हॉर्मोन अधिक प्रमाणात निर्माण झाल्यास थायरोटॉक्सिकोसिस नावाचा आजार होतो. स्त्रियांमध्ये आणि विशेषतः तरुण स्त्रियांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो. ग्रेव्स डिसीज हे या आजाराचं दुसरं रूप. हा एक ऑटोइम्यून आजार आहे. ऑटोइम्यून घटकांमुळे अँटीबॉडीज तयार झाल्या की थायरॉक्सिनच्या पेशी अधिक थायरॉक्सिन तयार करतात आणि कधीकधी ह्याला कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा असते. अनुवंशिक घटक या आजाराला जबाबदार असतात, तर कधीकधी थायरॉइड ग्रंथींचा ट्यूमर याला कारणीभूत असतो. अशा रुग्णांना हाताचा कंप, छातीत धडधडणं, वजन घटणं, खूप घाम येणं, खूप भूक लागणं, उष्णता सहन न होणं, निद्रानाश, भीती, अतिऔत्सुक्य, जुलाब आणि अशक्तपणा अशी अनेक लक्षणं असतात. काही रुग्णांना मासिक पाळी अनियमित होते आणि अंगावरून खूप जातं. रुग्णांचे डोळे अतिशय बटबटीत आणि मोठे दिसायला लागतात. अशा रुग्णांच्या नाडीची गती खूप वाढलेली असते. त्यांना हातांना एक फाईन कंप असतो. या व्याधीचा संशय आला की डॉक्टर रक्त तपासणी करून थायरॉइड फंक्शन टेस्ट करतात. हॉर्मोनचं जर प्रमाण वाढलं असेल तर वाढलेल्या हॉर्मोनच्या प्रमाणात ट्रीटमेंट ठरवली जाते. थायरॉइड ग्रंथी वाढलेल्या असतील तर गाठ वाढलेली असल्यास ती हातालाही लागते. थुंकी गिळताना या वाढलेल्या गाठीचा हालचाल वर खाली होताना आपल्याला सहज दिसून येते. रेडिओन्यूक्लाइड स्कॅन करून याचं निदान निश्चित करता येतं. निदान निश्चिती झाल्यावर औषध देऊन नाडीची गती कमीत करता येते. छातीतील धडधड कमी होते, हाताचा कंप कमी होतो. अँटी थायरॉइड औषधं देऊन थायरॉइड हॉर्मोनचं प्रमाणही आटोक्यात ठेवता येतं. रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन ही अतिशय परिणामकारक ट्रीटमेंट आहे. ह्या उपायांनी प्रतिसाद न मिळाल्यास थायरॉइडच्या ग्रंथीचं ऑपरेशन करून ती ग्रंथी काढूनही टाकायला लागू शकते. यानंतरही अशा रुग्णांना डॉक्टरकडे अधूनमधून तपासणीसाठी जायला लागतं. काही रुग्णांना ऑपरेशन केल्यानंतर थायरॉक्सिनची त्रुटी भासू लागते. त्यावर योग्य उपचार होणं गरजेचं असतं. थायरोटॉक्सिकोसिस या थायरॉइड ग्रंथीच्या आजारात सर्जन आणि वैद्यकीय तज्ज्ञ या दोघांनाही एकत्रित उपचार करावे लागतात. एंडोक्रायनॉलॉजिस्ट अर्थात अंतर्ग्रंथीचे तज्ज्ञ डॉक्टर ह्या आजारावर उपचार करणारा एक विशेषज्ञ. त्यांच्या सल्ल्याने उपचार घेतल्याने आपलं जीवन अर्थपूर्ण होणार असल्याने अशा कुशल डॉक्टरांचा सल्ला घेणं या परिस्थितीमध्ये महत्त्वाचं असतं. ते मार्गदर्शन करतील तसं वागणं, वारंवार तपासणी करून औषधोपचारातले बदल करणं हे रुग्णाच्या नेहमीच हिताचं असतं. थायरॉइड फंक्शन स्टडीज, थायरॉइड स्कॅन अशा आधुनिक रोगनिदान सुविधा थायरॉइड ग्रंथीच्या आजारात खूपच मार्गदर्शक ठरतात. ह्या सुविधांचा सुयोग्य वापर करणं हे डॉक्टर आणि रुग्णाच्या सहकार्यातनं घडू शकतं. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.